अध्यक्ष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानव महामाता यांना त्रिवार अभिवादन। या ठिकाणी संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली ही प्रवचन मालिका आणि आजचे पुष्प आहे 935वे गुंफले जाणार आहे। गुंफण्यासाठी आजचा विषय धम्मपद गाथा भाग 7 अप्पमाद वग्ग गाथा 21 ते 24 या धम्मपद गाथेचे गायन करणारे आदरणीय दादू सोनवणे सरांचेही स्वागत करते। तसेच मी आजचे प्रवचनाचे वक्ते आदरणीय अरविंद लिंबा जगताप सेवानिवृत्त लेखा परीक्षक लेखा नियंत्रक व सरांना विनंती करते, आदरभावी विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी। आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर। खूप खूप धन्यवाद ताई। सर्व महामानव आणि सर्व महामाता या सर्वांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे आज ऑनलाईन या प्रवचन मालिकेसाठी उपस्थित असलेले सर्व विचारवंत बौद्धाचार्य उपासक उपासिका या सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण धम्मपद गाथा विश्लेषण भाग 7 आजपासून आपण अप्पमाद वर्ग गाथा नंबर 21 ते 24 याचे आपण विश्लेषण करणार आहोत। त्या अगोदर मी आजचे गाथा पाली भाषेतील जे गायन स्वरूपात सादर करणार आहेत ते आदरणीय दादू सोनवणे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या गाथेचं गायन रूपी सादरीकरण करावं। त्यानंतर मी विश्लेषण करणार आहे। तर आदरणीय दादू सोनवणे सरांना विनंती करत आहे मी की या गाथेचं आपण गायन रूपात वाचन करावं। धन्यवाद सर। आदर्शांना वंदन। उपस्थित सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। धम्मपद गाथा विश्लेषण भाग 7 पुष्प क्रमांक 935 अपमाद वग्गो अर्थात अप्रमाद वर्ग। या एक गाथा नंबर 21 ते 24 या 4 गाथांचे पाली भाषेतील गीतरूपी गायन करीत आहे। अपमाद वग्गो। अपमादो अमत पदं पमादो मच्युनो पदं अपमत्तान मियन्ति एपमत्ता यथा मता एवं विशेषतो यत्वा अपमादमि पंडिता अपमादे प्रबोधन्ति अरियानं गोचरेरता तेजायिनो साततिका निचंदळ परकमा हुसंती धीरा निबानं योगक्षेमं अनुतरं उड्डानवतो सतीमतो सूचिकम्मस निसम्मकारिणो संयतस्स धम्मजीविनो अपमत्तस यशोभिवदति। अशा तऱ्हेने या 4 गाथांचे मी वाचन केलेलं आहे। यानंतर
पुढील सूत्र आदरणीय अरविंदजी जगताप सर यांनी या 4 धम्मपदातील गाथांचे अर्थ विश्लेषण आणि स्पष्टीकरण करावे असे मी त्यांना विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. धन्यवाद खूप सर. खूप धन्यवाद. धन्यवाद. एक मिनिट अरविंद सर. बोल. आदरणीय हर्षानंद सरांचे काही सांगायचंय का आदरणीय हर्षानंद सरांना? आदरणीय हर्षानंद मॅडम. सरांना विनंती करतो. हा, दंबानंद मेश्राम आहेत, त्यांनी त्यांचा कॅमेरा बंद करावा. वक्त्यांशिवाय कोणाचाही कॅमेरा अथवा माईक चालू राहणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. माईक व्हिडिओ बंद करा सर. मेश्राम सर, दम्मानंद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. मी आदरणीय आजच्या अरविंद सर. मी आजच्या धम्मगाथेच्या विश्लेषणाला सुरुवात करीत आहे. आजचे अपमाद वर्गातील 4 गाथ्यांचं आपण विश्लेषण घेत आहोत. या 4ही गाथा पालीमध्ये अतिशय सुस्वरात आदरणीय दादू सरांनी आपल्या समोर सादर केलेले आहेत. तर त्या 4 गाथींचं मी मराठीमध्ये प्रथमतः अनुवाद करतो. गाथा नंबर 21 अपमाद वर्ग. आज आपण अपमाद वर्ग सुरू केलेला आहे. मागच्या वेळेस आपण यमक वर्गातील गाथांचं विश्लेषण घेतलं होतं. आजपासून आपण अपमाद वर्ग या गाथेतील 4 गाथींचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत. त्या 4 गाथींचं त्याचा मराठीत अर्थ असा आहे की प्रमाद न करणे हा अमृत म्हणजे निर्वाण पदाचा मार्ग आहे आणि प्रमाद करणे हे मृत्यूचं द्वार आहे. प्रमाद न करणारे कधीही मरत नाही, मृत्यू पावत नाहीत. त्याचप्रमाणे प्रमाद करणारे तर मृत समानच असतात. हा त्या गाथा नंबर 21 चा अर्थ आहे मराठीमध्ये. त्यानंतर गाथा नंबर 22 चा मराठीत अर्थ असा आहे. ज्ञानी लोक अशा प्रकारे अप्रमादाविषयी विशेष प्रकारे जाणून घेऊन आर्यजनाप्रमाणे आचरण करीत अप्रमादात म्हणजेच प्रमाद न करून आनंदित होतात. गाथा नंबर 23 चा अर्थ असा आहे. सतत ध्यान करणारे, जागरूक, सावध, सतत दृढ पराक्रम करण्यात मग्न असलेले धीरोदत्त मनुष्यच अलौकिक योगक्षेम असणारे निर्वाण पदाला प्राप्त करतात. म्हणजेच त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार होतो. त्याचप्रमाणे गाथा 24 चा अर्थ असा आहे की जे उद्योगशील, जागरूक, पुण्यकर्म करणारे, उमजून समजून काम करणारे, संयमी, धार्मिक जीवन जगणाऱ्या, अप्रमत्त, शांत माणसाचे यश खूप वाढते. असं या 4 गाथेंचा मराठीमध्ये अर्थ आहे. आता आपण या गाथांचं सविस्तरपणे आपण त्याचं विवेचन करणार आहोत. तर सर्वांनी लक्ष देऊन या गाथेचं स्पष्टीकरण ऐकावं ही मी सर्वांना विनंती करीत आहे. एका कवीनं म्हटलं आहे की जीवनाने आपल्याला 4 दिवस दिले होते, पण मनुष्याने ते आकांक्षा आणि स्वप्न रंजनात 2 दिवस घालवले आणि उरलेले 2 दिवस त्या आकांक्षाच्या स्वप्नपूर्तीच्या पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत घालवले. म्हणजे नंतर मिळालं काहीच नाही. अशी खरं ही माणसाची कथा आहे.
की ह्या आयुष्यामध्ये काही निष्पन्न होत नाही. अनेक आशा, अनेक स्वप्न असतात, पण ती पूर्ण होत नाही. फक्त हातात आपल्याला राखच मिळते. म्हणून त्या कवीचे शब्द सर्वांसाठी खरे ठरतात, की आयुष्याने 4 दिवस दिले होते, तर त्यातले 2 दिवस आकांक्षामध्ये, स्वप्नपूर्तीच्या आकांक्षात आणि 2 दिवस ते पूर्ण होणाऱ्या प्रतीक्षेत घालवले. कारण साध्य तर काहीच होत नाही. ज्यांनी जीवनाची ही निरर्थकता पाहिली, ते खऱ्या अर्थाने संन्यासी झाले. ज्यांना या जगात ही जीवनाची जी शर्यत आहे, ती निरर्थक वाटली. त्यांना लक्षात आलं, की हे आपल्याला कुठेच घेऊन जाणारं नाही. आपण याचा शेवट आपल्याला काय होणार आहे, की आपण मृत्यूच्या दाढेतच जाणार आहोत. या दृष्टिकोनातून जे जागृत होतात आणि आपल्या इंद्रियावर ताबा ठेवतात आणि जी भ्रमित अवस्था असते किंवा ती निद्रिस्त अवस्था असते, त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना जाणवतं, की आपण आपली स्वप्न ही पूर्णही होत नाहीत आणि आपलं जीवनही हे मृत्यूच्या बाजूला झुकत असल्यासारखं वाटतं. पण हे असं का घडत असेल? तर आपण आपलं जीवन हे एका धुंदीच्या अवस्थेत जगत असतो. कारण असं आयुष्य जगण्यासाठीच धुंदी ही आवश्यक असते. कारण अप्रमाद म्हणजे चैतन्य आणि प्रमाद म्हणजे धुंदी, निष्काळजीपणा आणि अप्रमाद म्हणजे जागृतता. तर हे जीवन जगत असताना समजा आपण निद्रित अवस्थेत हे जीवन जगत असतो. त्या निद्रित अवस्थेतच आपणाला स्वप्न पडत असतात. कारण मनाची अवस्था ही निद्रिस्त असली तरच माणसाला स्वप्न पडतात. कारण जागेपणी किंवा ज्यावेळेस जागृत असतात, त्यावेळेस स्वप्न पडत नाहीत. कारण स्वप्नासाठी निद्रिस्त अवस्था मनाची ही आवश्यक असते. म्हणून ज्या वेळेस बुद्धांसारखे जागृत किंवा कबीरांसारखे जागृत किंवा महावीरांसारखे जागृत लोक येतात आणि ते आपल्याला ह्या जीवनाच्या जगण्याच्या स्वप्नातून, निद्रित अवस्थेतून जाग करीत असतात. पण आपल्याला ते सर्व असं वाटतं, की आम्ही इतकं छानपैकी स्वप्नरंजनात स्वप्न पाहत होतो. हे जागृत लोक येऊन आम्हाला जागे करतात. तर बऱ्याच वेळा असं होतं, की जागृत करणाऱ्या पुरुषांसंदर्भात जी संसारी लोक आहेत, जी ही जीवन जगत असतात, त्यांना ती नेहमी आपले शत्रू असल्यासारखेच वाटत असतात. कारण सर्व जागृत किंवा ज्ञानी पुरुषांचा असा एक त्यांचा उद्देश असतो, की ही जी निद्रित अवस्थेत लोक जगत आहेत, त्यांना जीवनाचं खरं स्वरूप कळालं पाहिजे. ते जागे झाले पाहिजे. तर योग्य पद्धतीने ते जगू शकतील. हे जे त्यांना जीवन
जे मिळालेले आहे 4 दिवसाचं, तर त्या जीवनात खऱ्या अर्थानं त्यांना अर्थ प्राप्त होईल. म्हणून सर्व जागरूक पुरुषांचा असा जोर असतो, की माणसानं जागृत व्हावं आणि ह्या जीवन जगावं. बुद्ध म्हणतात, की माणसाला सर्व हे दिसत असतं, की पहा, पहाटे तारे आपण पाहतो, ते सुद्धा पहाटे पाठ झालेले असताना नष्ट होतात. किंवा आपण फिरताना असंही पाहतो, की गवताच्या पानांवर दवबिंदू पडलेले असतात. तेही काही वेळानं नष्ट होत असतात. तसंच कारण हे जे जीवन मिळालेले आहे, त्याचा काही भरोसा नसतो. जर आपण ते योग्य पद्धतीने जर जगलो नाही, तर आपलं हे जीवन आपल्याला मृत्यूच्या बाजूला घेऊन जात असतं. त्याच्यात जर सार्थकता नसेल, जे आपण मागच्या याच्यामध्ये असार, की ज्याच्यात सार्थकता नाही, असं आपण जीवन जगत गेलो, तर आपल्या जीवनाचं सार्थक होत नाहीत, आपण सुखी होत नाहीत. म्हणून जे जागृत पुरुष आहेत, जे बुद्ध पुरुष आहेत, ते प्रत्येक वेळेस त्या काळातील माणसांना जागृत करण्याचा प्रश्न करीत असतात. कारण आपण जे जगत असतो, ते सर्वांना माहीत आहे, की एक आपण निद्रित अवस्थेत आपण जगत असतो आणि स्वप्न तुटत असतात आणि मग माणूस काय करतो, की निद्रित अवस्थेत असल्यामुळं एक जरी स्वप्न तुटलं त्याचं, तर तो दुसरं स्वप्न पाहतो. मग तो राजवाड्याचा असेल, संपत्तीचा असेल किंवा एखाद्या झोपडीचं सुद्धा स्वप्न ही कुठल्याही प्रकारची असू शकतात. आणि स्वप्न म्हटलं, की तुम्ही ज्यावेळेस जागृत व्हाल, तेव्हा ती स्वप्न सर्व तुटलीच जातात. म्हणून बुद्धांचं संपूर्ण मानसशास्त्र म्हणजे सर्वच बुद्ध पुरुषांचं, मग ते बुद्ध असतील, महावीर असतील, कृष्ण असतील, ख्रिस्त असतील किंवा मोहम्मद असतील, या सर्व आपण या सर्वांना बुद्धिमान पुरुष, जागृत झालेले पुरुषच म्हणतो. प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी हे बुद्ध पुरुष, जागरूक पुरुष आपल्याला जागं करत असतात. ते आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु त्यासाठी जागरूक व्हावं लागतं आपल्याला, कारण हे आयुष्य मिळालेलं असतं 4 दिवसाचं. त्या कवीने म्हटल्याप्रमाणे, की बाबा 4 दिवसाचं आयुष्य जर माणूस त्याचा बराच वेळ तो निद्रित अवस्थेत म्हणजे स्वप्न पाहण्यातच घालवत असतो आणि त्याचा परिणाम काय होतो? तर त्याचं जीवन मृत्यूकडे जातं, दुःखाकडे जातं. त्याला जीवनात सुख मिळत नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रमाद न करणे हा अमृताचा मार्ग आहे आणि प्रमाद करणे हा मृत्यूचा मार्ग आहे. हा या पहिल्या गाथेचा अर्थ जो आहे, तो या गाथेमध्ये इतका सामावलेला आहे, की माणसाच्या ह्या 2 अवस्था आहेत.
निद्रिस्त आणि जागृत. तर त्यांनी जास्त भर कशावर दिलेला आहे की निद्रिस्तपणात जे जगतात ते मृत्यूच्या दिशेने वाट करतात आणि जे जागृत होऊन जगतात ते अमृताचा मार्ग म्हणजेच सुखाचा मार्ग अशा पद्धतीनं या गाथेच्या विश्लेषणातून आपल्याला समजून येतं. तर मग ही अवस्था जी निद्रिस्त अवस्था आहे ती कशी मोडली जाईल, जागृत अवस्था कशी प्राप्त होईल, म्हणजे अप्रमादाची म्हणजे जागृत अवस्था कशी प्राप्त होईल, ती जी एक स्थिती आहे जागृतपणाची ती कशी प्राप्त होईल. तर त्याचं असं आहे की जर आपण स्वतःला ओळखत नाही, पहा की ज्या ज्या वेळेस आपण हे निद्रित अवस्था आणि जागृत अवस्था याच्यामध्ये आपल्याला फरक करता येतो. निद्रित अवस्था जर असेल तर तो माणूस स्वप्नरंजन याच्यातच घालवत असतो. स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण होत आहे की नाही याची वाट पाहणे. तो स्वतः कारण निद्रित अवस्था म्हणजेच स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था म्हणजे कृती करणे, आचरण करणं याचा संबंध ह्या निद्रित आणि जागृत अवस्थेमध्ये आहे. म्हणून म्हणतात ना की 2 मार्ग असू शकतात, की स्वतःला ओळखलं तर ती जागृत अवस्था आहे. तुम्ही स्वतःला ओळखत नाही आणि जे दूरवर आहे, की ज्याला काल्पनिक दैवत्व म्हणा किंवा देवत्व म्हणा, ते तुम्हाला पाहायचं असतं. जर तुम्ही जागृत होऊन स्वतःला जर पाहू शकत नाही, तर दूरवर असलेले त्याला तुम्ही कसं स्पर्श करणार किंवा कसं पाहणार? तेव्हा खरं म्हणजे प्रथमतः माणसानं आपल्याला ओळखलं पाहिजे. आपण कोण आहोत? तर ज्यावेळेस स्वप्न पाहत असतो आपण, त्यावेळेस आपल्याला सर्व दिसत असतं, की ते स्वप्नरंजन चाललेलं आहे. मला वेगवेगळं राजवाड्याची स्वप्न पडतात. मला भरपूर संपत्ती मिळाल्याची स्वप्न पडत असतात. सर्व दिसत असतं. दागदागिने, सोने, नाणे हे सर्व दिसत असतं. आजूबाजूला सर्व जाणारी येणारी लोकही दिसत असतात स्वप्नामध्ये. परंतु जे हे पाहणार आहे, जे हे स्वप्न पाहणार आहे, तो स्वतः मात्र कधी दिसत नाही. स्वतः मात्र कधी दिसत नाही. स्वप्नामध्ये सर्व दिसतं, पण जो हे स्वप्न पाहत आहे, तो मात्र दिसत नाही. ही खरी आणि आपल्याला वाटतं, की आपण ज्यावेळेस सकाळी झोपेतून उठतो आणि आपण जागृत असल्यासारखं आपल्याला वाटायला लागतं, की मी झोपेतून आता उठलेलो आहो. आता मी जागृत आहे. परंतु आपलं जे जागृतपणा आहे, त्याला आपण जागृतपणा म्हणू शकतो का? कारण जागृत झाल्यानंतर सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी सुद्धा स्वप्नच पाहत असतो, की आज मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे मिळवायचंय मला. म्हणजे ज्याला आपण जागे म्हणतो,
त्याच्यात सुद्धा आपण ती अवस्था सुद्धा त्याला जाग म्हणता येईल का, तर ती अवस्था पण निद्रिस्तच आहे, निद्रिस्तच आहे. आपणही ज्या वेळेस जागरूक होऊन आपण पाहतो संपूर्ण, की बाजार आहे, बाजार दिसला, लोक येतात जातात, गाड्या येतात, मोठमोठे महाल दिसतात, मोठमोठे बिल्डिंग दिसतात. मग आपल्याला ते दिसतं की हा अशी मोठी अशा सुसज्ज असे मला छानपैकी राहण्यासाठी असं मिळालं पाहिजे, मला अशी छान गाडी मिळाली पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मला पद मिळालं पाहिजे. हे आपण जागृत होऊन सुद्धा पाहतो. येथे सुद्धा म्हणजे दिवसा सुद्धा त्याला मग ह्याला एक शब्द पुन्हा आहे, दिवा स्वप्न पाहतो. म्हणजे आपण जागृत आहे, आपण समजतो की आम्ही जागृत आहोत, आम्ही जागृत आहोत, आम्ही फिरतो, हिंडतो, फिरतो, हे पाहतो, ते याची आम्ही कल्पना करतो. म्हणजे जाग झाल्यानंतर सुद्धा स्वप्न पाहतोय. म्हणजे जागे होऊन सुद्धा स्वप्न, म्हणजे ती अवस्था निद्रिस्त अवस्थाच. इथं सुद्धा तुम्हाला जागृत असून सुद्धा तुम्हाला सर्व दिसतं, पण ते पाहणार तुम्ही स्वतःही दिसत नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं निद्रित अवस्था आणि जागृत अवस्था ही बुद्धांच्या प्रमाणे जर विचार केला याचा, तर हे दोन्हीही अवस्था आपण ज्याला म्हणतो की मी जागृत आहे, मी उठलोय, मी सर्व करतोय, मी सर्व पाहतोय, मी इकडे जातोय, इकडे धावपळ करतो, हे मिळवतो, ते मिळवतो, पण मला स्वतःला मी पण दिसत नाही, म्हणजे जागृत असून सुद्धा. म्हणजे बुद्ध पुरुषांच्या मानाने किंवा बुद्धांच्या प्रमाणे आपलं हे जागृत असणं आणि झोपत असणं, ह्या दोन्हीचा अर्थ सुद्धा एकच आहे, की प्रमाद अवस्थेतच आपण आहोत. जरी एका अर्थानं तुमचे डोळे उघडे असले, तुम्ही जागे झालेला आहात, तरीही ती निद्रित अवस्थाच आहे, ती प्रमादच आहे. याचा हा असा इतका मोठा अर्थ. म्हणून हे जागृत झालेले पुरुष, बुद्ध पुरुष, त्यांच्या मताप्रमाणे आपण ही जगणारी, म्हणजे रात्री आपण संध्याकाळी 10ला झोपलो तर ती निद्रित अवस्था आहे. सकाळी उठून जे जीवन जगत असतो जागृत अवस्थेत, आपल्या मताप्रमाणे, म्हणजे जी आपली धारणा आहे की मी जागृत आहे, परंतु त्याचा अर्थ सुद्धा ते ते जागृतता सुद्धा निद्रिस्तपणाच आहे, असं ह्या गाथेचा अर्थ आहे. कारण आपण जागृतपणे, म्हणजे आपले डोळे उघडे आहेत आणि आपण जीवन जगत आहे आणि आपल्याला एक भ्रम होतो की मी जागृत आहे. मग जागृत आहे तर तिथंही जो हे सर्व करतोय, जो हे खेळ सर्व करतो, तो स्वतः जो पाहतो, जो सर्व पाहतो, पण त्याला तो दिसत नाही. म्हणजेच ही सुद्धा निद्रिस्त अवस्थाच आहे. म्हणून हे म्हणतात की बुद्ध म्हणतात की अप्रमाद हा अमृताचा मार्ग आहे आणि प्रमाद म्हणजे निद्रिस्तपणा. आता निद्रिस्त आणि जागृतपणा म्हणजे हे दोन्ही सुद्धा बुद्धांच्या प्रमाणे किंवा बुद्ध पुरुषांच्या प्रमाणे हे दोन्हीही प्रमादच आहे. आपल्याला एक धारणा होती की आम्ही जाग आहोत, आम्ही पाहतोय, आम्ही फिरतो, आम्ही उठतो, बसतो, आम्ही फिरतो, आम्ही गाडीने जातो, ऑफिसला जातो किंवा बाजारात जातो, हे सर्व करतोय. परंतु जो हे करतोय त्याला पाहत नाही, म्हणजे हे दिवा स्वप्नच आहे. म्हणून याच्या संदर्भात एक अशी बुद्ध पुरुषांची एक राबिया नावाची एक झेन महिला फकीर होती. झेनमध्ये सुद्धा एक राबिया नावाची सुफी फकीर म्हणजे होती. ती एकदा अशी तिच्या घरासमोर साधारण काहीतरी शोधत असते. सर्व जाणारी येणारी लोक पाहतात.
ही फकीर राबिया काय शोधते आहे? कारण असं झुंजमुंज संध्याकाळीच म्हणजे झालेली असती. तर सगळेजण विचारतात, ही आपली इकडे वाकून पाहते, तिकडे वाकून पाहते. तर सर्व तिला विचारतात, की "अरे, ही म्हातारी पण आहे आणि जागृत महिला आहे म्हणजे आणि फकीर आहे. तर ही काय शोधते?" म्हणून तिला सगळं मदत करण्याच्या दृष्टीने विचारतात, की "राबिया, तू काय शोधते आहेस?" तर ती म्हटली, "माझी सुई हरवलेली आहे." तर मग सर्वजण 3-4 लोकं, 4-5 लोकं जे जाणार येणार ते बघतात. "बरं ठीक आहे, आपण चला शोधू म्हणजे आम्ही तुला मदत करतो." ती म्हणली, "मला सदरे वगैरे जे फाटलेले आहेत माझे ते शिवायचे आहेत आणि नेमकी सुई हरवली माझी." तर मग सगळं शोधतात. पण ते शोधणाऱ्यापैकी प्रत्येक जण एक जण विचारी माणूस असतो तो म्हणतो, की ही खरं ही फकीर आहे. फकीर लोकांचं कसं असतं, यांचं काही खरं नसतं. हे संसारी आणि फकीर लोकांचं जनरली पटत नाही. त्यांचे सुखाचे मार्ग किंवा त्यांचे वेगळेच असतात आणि संसारी लोकांचे सुखाचे मार्ग वेगळे असतात. तर ती म्हणती, तुम्ही सर्वजण मला शोधायला मदत करा. कारण आता थोड्या वेळाने अंधार पण पडेल, सूर्य मावळेल. तर मला माझी सुई हरवली ती शोधायला मदत करा. सर्वजण तिला मदत करत असतात. पण बरेच पाहून सुद्धा ती काही सुई सापडत नाही. मग एका माणसाला असं सहज शंका येते, की हिची सुई हरवली, पण एवढा मोठा परिसर आहे, तर कुठं हरवली आहे? ती साधारण तिला विचारावं. म्हणून तो माणूस त्या ह्याला विचारतो, की "अगं राबिया, तुझी ही सुई हरवली कुठे नेमकी? म्हणजे कसं त्या ठिकाणीच आम्ही शोधूया." तर ती म्हणती, "हां, सुई हरवली आहे, पण ते तुम्ही विचारूच नका. सुई माझी हरवली कुठे ते?" अगं म्हणले, "तू सांगितलं आम्हाला जर कुठं हरवली, तर आम्ही ती शोधू शकतो ना." तर ती म्हणती, "माझी सुई घरामध्ये हरवली." तेव्हा हे ऐकून सर्व जे शोधणारे असतात ते लोकं हसायला लागतात. म्हणे, "ही वेडीच आहे. आम्हाला वाटलंच होतं. ही फकीरी आहे म्हणजे ही वेडीच आहे. ही काहीतरी असंच गडबड करत असते दरवेळेस." म्हणली, "घरात सुई जर तुझी हरवली आहे, तर मग तू बाहेर का शोधती? तू बाहेर का शोधतीये?" ती म्हणली, "मी बाहेर कसं म्हणजे बाहेर उजेड आहे अजून नाही का, तर बाहेर सापडेल म्हणून मी म्हणले, की बाहेर शोधा." ते म्हणले, "मग आहे का नाही? तू म्हणजे खरंच तू वेडी म्हणतात ते आता तर आम्हाला जाणवलं, की तू वेडी आहेस. सुई जर घरात पडलेली असेल, तर ती घरात शोधायला लागेल ना." ती म्हणती, "हो, म्हणते मी गरीब आहे. घरात शोधायची आहे, परंतु घरात अंधार आहे माझ्या." तेव्हा मी म्हणलं, की बाहेर उजेड आहे, तर मग बाहेर उजेड तुम्ही तिकडे शोधा. तेव्हा पुन्हा ते माणसं हसायला लागतात, की खरंच सुई घरात पडली हिच्या आणि ही बाहेर शोधती. तर काय म्हणते, की बाहेर उजेड आहे. तर ते सापडेल. तर सर्व तिला लोकं म्हणतात, "अगं, बाहेर उजेड असला तरी खरं आहे. पण तुझी सुई जर घरातच हरवली आहे, तर बाहेरचा उजेड काय सुई निर्माण करणार आहे का? ती घरातच शोधावी लागेल." तेव्हा ते म्हणतात, की "असं कर." ती म्हणते, "पण हां, चला घरात शोधू, पण माझ्या घरात अंधार आहे. मी गरीब आहे. तर मी कसं काय शोधणार? तुम्हीच सांगा." म्हणले. तेव्हा ते बाकीचे म्हणतात, की "मग असं कर, एक तर दिवा आणावा लागेल तुला, कारण आता अंधार पडायला लागलेला आहे आणि मग त्या दिव्याच्या उजेडात शोधावं लागेल किंवा तू म्हणते माझ्याकडे दिवा नाही, मी गरीब आहे वगैरे, तर त्यापेक्षा असं कर, उद्या सकाळी शोधू ती सूर्य जेव्हा उगवेल त्याचा प्रकाश आता तुझ्या घरात येईल, तेव्हा आपण ती घरात शोधूया." तर सुई जर घरात पडलेली असेल, तर ती बाहेर कशी शोधता येईल? जरी उजेड असला तरी. तेव्हा तेव्हा ती राबिया म्हणती त्या लोकांना, "मग तुम्ही सुद्धा जो आनंद शोधताय बाहेर, तसंच आहे म्हणे हे, की आनंद जर तुमच्याच मनात आहे, तुमच्याच स्वतःच्या मध्ये आनंद आहे आणि तो तुम्ही आनंद, सुख बाहेर कसं काय शोधताय?" तेव्हा हे जागृत पुरुष आणि आम्ही जागृत समाज जो स्वतःला
जागृत समजतो तो सुद्धा अशा प्रकारे जे सुख आत दडलेलं आहे ते बाहेर शोधतो आपण आणि आपल्याला सापडत नाही. मग पुन्हा आपण ओरडतो की मला सुख पाहिजे होतं. मी एवढं मला जे आयुष्य मिळालं होतं मी सर्व बाहेर शोधण्यात घालवलं. त्यामुळं सुख मिळत नाही, शांती मिळत नाही आणि जीवन तर गेल्यासारखंच होतं. तेव्हा ही ज्यावेळेस हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की जागृत व्यक्ती आणि सुख याचा काय संबंध आहे, तेव्हा ती म्हणते की जर तुमच्या मनात सर्व सुख आहे, शाश्वतता आहे, तुमचा आनंद मनात आहे, तुमचं सुख मनात आहे, फक्त तुम्ही सुद्धा आत वळाला पाहिजे. आत वळाला पाहिजे म्हणजे तुम्ही स्वतःकडे की जे हे सर्व घडवून आणतोय त्याच्याकडे तुम्ही वळा. तुमचा प्रवास बाहेरच्या ऐवजी अंतर मनात प्रवास करा. तिकडे तुम्ही दिवा लावा. तिथे जागृत व्हा. तर तुम्हाला ते सुख आणि शांती मिळेल. पण आमचं सर्व बहुजनांचं लक्ष काय असतं? मग आम्ही बाहेर सगळं शोधत बसतो. मग काही तर मग मंदिर, मस्जिद, देवळात सुद्धा शोधायला जातात, की तिकडे शांती मिळेल, तिकडे सुख मिळेल. म्हणून हरवलं कुठं आहे हे कळालं तर शोधायला अर्थ आहे. हरवलं आहे तुमच्या मनात, तुमच्या स्वतःच्या असण्यामध्ये जर ते सुखाचे झरे तुमच्या मनात आहे, सुखाच्या सर्व शाश्वतता हे तुमच्या मनात आहे, तर तुम्ही बाहेरच्या बाजूला शोधता आहे हे तुमचं प्रमाद आहे, ही तुमची निद्रिस्त अवस्था आहे. पण माणूस जे जीवन जगतात त्यांचं ही तर्कदृष्टी जर पाहिली तर माणसाला जे इंद्रिय आहेत मिळालेली आहेत ती सर्व बाहेरच्या बाजूलाच उघडतात. डोळे उघडल्यानंतर बाहेरच दिसतात, कान बाहेरच ऐकतात. म्हणजे माणसाचं सर्व इंद्रिय बाहेरच्या बाजूला उघडतात म्हणून माणसाला ते भ्रम अवस्था होते, निर्माण होते की सर्व मग बाहेरच मिळेल. ज्या अर्थी ज्या इंद्रियांनी सुख अनुभवता येईल, ज्या कानाने आपल्याला ऐकता येईल, ते सर्व जर बाहेरच ऐकून होत असेल तर आपल्याला सुख कदाचित बाहेरच असेल. म्हणून माणूस बाहेरच्या बाजूलाच शोधत असतो आणि माणसाचं लक्ष ही सुखाचा खजिना आतमध्ये आहे, शाश्वततेचा खजिना आत आहे, पण त्याकडे लक्ष जात नाही. कारण माणूस अप्रमादात नसतो, प्रमादात असतो. म्हणून ह्या गाथेचा हा असा इतका गहन असा अर्थ आहे. तर ही गाथा एक नंबर आपण याचा विश्लेषण केलेला आहे. म्हणून ज्ञानी लोक गाथा 22 नंबरची ज्ञानी लोक अशा प्रकारे प्रमादाविषयी विशेष प्रकारे जाणून घेऊन आर्यजनाप्रमाणे आचरण करीत अप्रमादात म्हणजेच प्रमाद न करता जगतात, ते आनंदित होतात. गाथा ह्या दुसऱ्या गाथेचं हे विश्लेषण आपण दुसऱ्या गाथेचं विश्लेषण करू. आणि तिसरे गाथा पण आहे. हे दोन्हीच्या ह्याच्यात आपण म्हणजे कसं विश्लेषण करताना आपल्याला हे दोन्हीही याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित करता येईल. सतत ध्यान करणारे जागृत, सावध, सतत दृढ पराक्रम करण्यात मग्न असलेले
धीरोदत्त मनुष्यच अलौकिक योगक्षेम असलेले निर्वाण प्राप्त करतात, म्हणजेच निर्वाणाचा साक्षात्कार करतात. तर हे आपण पहिल्या प्रथम तर आपण पाहिलं की अप्रमाद आणि प्रमाद ह्या अवस्था आणि आपण जे आपल्याला निद्रिस्त अवस्था आणि जागृत अवस्था याच्या या गाथेत तुम्हाला साधारणतः विश्लेषणातून समजून आलंच असेल की आपण ज्याला जागृतता म्हणतो की आपण सकाळी उठल्यानंतर जागृत होतो, तेही खऱ्या अर्थानं जागृतता नाही, तेही खऱ्या अर्थानं निद्रिस्तपणाच आहे. तर पुढची जी गाथा आहे की मग मग काय, मग ज्ञानी लोक म्हणजे कसे, ज्ञानी लोक अशा प्रकारे जाणतात निद्रित अवस्थेबद्दल आणि ते जागृत होऊन आचरण करतात विशेष प्रकारानं. ते बुद्धांप्रमाणे म्हणजे आर्यजनांप्रमाणे आचरण करीत असतात. ते खरे आनंद मिळवतात. तेच खरे आनंद मिळवतात. तर मग बुद्ध म्हणतात की मग तुमचं चालणं, उठणं, बसणं तुम्ही जे काही कराल ते मग जाणीवपूर्वक करा. जाणीवपूर्वक करा. बुद्ध आपल्या भिक्षूंना सांगतात, की तुम्ही जरी मार्गावर चाललात, तरी फक्त मार्गाकडे पाहू नका. फक्त चालत असल्यासारखं तो तुम्ही कराच. पण चालता, चालता स्वतःकडे पण पाहत चाला, की मी चाललोय, मी चाललोय, मी पाहतोय. म्हणजे जागृत होऊन, मी चाललोय, मी पाहतोय. बुद्ध त्यावेळेस म्हणजे बुद्धांनी ही जागृत अवस्था माणसात कशी कशी निर्माण केलेली आहे, ती आचरणाच्या माध्यमातून, की ठीक आहे, की तुम्ही चला, तुम्ही चारिकेला जात आहे किंवा तुम्ही संसारात जाताय. मग तुम्हाला हे जाणीव असू द्या, की तुम्ही चालताय. चालतात आहात, पण तुम्हाला काही म्हणायची तशी गरज नाही, की तुम्ही चालत आहात. तुम्ही जागृत म्हणजे तुमचं आता तुम्ही स्वतःला ते बजवत राहा, की जो पाहतोय त्याला बजवत राहा, की तू पाहतोय, तू चालतो आहेस. स्वतः तर तुमचं शरीरच चालणार आहे. पण ती जाणीव, ती जागृतता ज्यावेळेस येईल, असं हे हळू-हळू ज्यावेळेस म्हणजे ते भिक्खूंना सांगतात, की तुम्ही ज्यावेळेस चालताय, तर मी चालत आहे, मी पाहत आहे, मी बोलत आहे. तुमचं तुमच्याकडे सुद्धा लक्ष असू द्या. म्हणजे जागृत राहा. निद्रिस्त अवस्थेमध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट करू नका. जर तुम्ही जागृत करून जी गोष्ट कराल, तीच तुम्हाला सुख देणारी ठरेल. म्हणून ही सवय सवय करण्यासाठी सांगितलेली आहे, की बुद्धांनी, की तुम्ही चालत आहात, कृती करत आहात. पण तुम्हाला त्यावेळेस जाणीव होती, की मी आहे, मी आहे. मी करतो आहे ते. मी पाहतोय. मी ऑफिसला जातोय. मी घरी जातोय. मी बाजारात जातो आहे. मी चालत आहे. म्हणजे ती जाणीव, स्वतःची जाणीव, स्वची जाणीव, ती जागृतता ठेवा. मी करतोय, की करणारा आहे मी. म्हणजे मी जागृत आहे. मग आता प्रत्येक गोष्ट करताना जागृत होऊन खऱ्या अर्थानं जागरूकता. खऱ्या अर्थानं जागरूकता कशी आहे? तर ही अशा पद्धतीने जर मी श्वास घेत आहे, मी पाणी पीत आहे, मी जेवत आहे आणि हे मला जाणत आहे. अशा पद्धतीने जर जगत राहिला, तर मग तुम्ही खऱ्या अर्थानं तो जगत आहेत. म्हणजे झोप आणि मृत्यू याच्यात खूप असा फरक आहे अशातला भाग नाही. कारण आता आपण पाहिलं, की झोप म्हणजे सुद्धा जी निद्रित अवस्था आहे.
निद्रित अवस्था जी म्हणजे झोप, तो एक प्रकारचा मृत्यूच आहे. म्हणजे कसं, की आपण संध्याकाळी झोपलो म्हणजे मृत्यू झाल्यासारखाच आहे. आपल्याला काहीच आठवत नाही. आपण एकदा झोप झालं, की आपण कोण आहे, कोण होतो, पुरुष आहे का स्त्री आहे, आपण ऑफिसर आहे की कामगार आहे, काही आपल्याला आठवत नाही. किंवा आपल्याला पत्नी आहे, मुलं आहे, हेही आठवत नाही. रात्री आपण झोपलो म्हणजे आपलं पूर्ण विसरून जातो. म्हणजे आपण एक प्रकारे छोटासा एक मृत्यूच आहे, असं एक समजलं जातं, की आपली झोप हा एक प्रकारचा छोटा का होईना मृत्यूच आहे. म्हणजे हे निद्रिस्त अवस्था म्हणजे प्रमाद आणि अप्रमाद म्हणजे निद्रिस्त अवस्था किंवा झोपेची अवस्था आणि जागृत अवस्था याच्यामध्ये सुद्धा मृत्यू आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर मग पुन्हा परत तुम्ही जे करीत आहात त्याच्यात तुम्ही परत मग्न होऊन जाता. आणि मग बुद्धांच्या प्रमाणे किंवा ह्या स्वतःच्या प्रमाणे तुम्ही जे जागृतपणे करता, जर तुम्ही स्वतःकडे स्वतःला जाणून स्वतः आहे असं समजून जगला, तर ते तुम्ही जागृत आहात असं गृहीत धरलं जाईल. तेव्हा माणूस रोज झोपेत मरतो. दिवसभराच्या थकव्यानंतर ज्यावेळेस झोपतो तो त्याचा मृत्यूच असतो. त्याचप्रमाणे आयुष्यभर असं हे जे जगत जातं, झोपणे, उठणे, जगणे, झोपणे, उठणे, जगणे. यालाच तर मग म्हणतात, की जन्म आणि मृत्यू, जागणे, मृत्यू, जन्म आणि मृत्यू जो म्हणतात ना, जन्म आणि मृत्यू रोजच माणूस अनुभवत होतो, की तुम्ही झोपला एक छोटासा मृत्यू. हाच नंतरचा सगळ्यात 30, 70, 80 वर्षाच्या काळानंतर जो मृत्यू येतो, तो मृत्यू. पण रोज त्याचा अनुभव तुम्हाला येत असतो, की झोपला म्हणजे मृत्यू. निद्रिस्त अवस्था म्हणजे मृत्यू. जागृत अवस्था म्हणजे तुमचं जीवन आहे. मी जागृत होता. पण त्या जागृत अवस्थेत सुद्धा कसं जागृत असलं पाहिजे, कारण तुमची जी जागृतता आहे, तीही एका प्रकारे निद्रिस्त अवस्थाच आहे. म्हणून ह्या ज्या गाथा आहे, खूप विचारांती म्हणून त्या जागृत अवस्थेत बुद्धांनी सांगितलेलं आहे, की तुमचं स्वतःचं भान ठेवा. म्हणजे जे जागृत अवस्थेत आहेत, ते अमर नावाचे. त्यांना मृत्यू नाही होत. ते जागृत असतात, ते जिवंत असतात. आणि जे जागृत नाही, निद्रित अवस्थेत जे जगतात, ते म्हणजे मृत्यू समानच असतात, या गाथेच्या अर्थानुसार. तर हे आपलं सांगितलं, की बाबा जागरण आपलं कसं जागरण आपण सकाळी उठल्यानंतर जागरण हे निमित्त मात्रच आहे. पण बुद्धांचं जागरण आहे ते कसं आहे? ते प्रबोधनात्मक आहे. जागरण आणि निद्रिस्त अवस्थेतून जो जागा झालेला आहे, तोही अजूनही जागृत होणे याला याला खरा अर्थ त्यांनी आपल्याला ह्या गाथेत सांगितलेला आहे. तर त्याची सुद्धा एक एक उदाहरण देता येईल. ते अजून अजून आपण त्या उदाहरणं देऊन ही जी संकल्पना आहे, या गाथेतली जी संकल्पना आहे, ते आपण अजूनही स्पष्ट करू शकतो. की एक शामराव नावाचे एक व्यक्ती होतं. त्यांना रात्री झोप लागली आणि सकाळी उठल्यानंतर ते म्हणाले, की माझा मृत्यू झालेला आहे. सकाळी उठल्यानंतर पत्नीला सांगतात, "अगं मी तर मेलोच रात्री. मला स्वप्न पडलं आणि मी रात्रीच मेलेलो आहे." ती म्हणली, "असं कसं काय? तुम्ही काय वेडे आहात का? तुम्ही बोलताय,
माझ्याशी बोलताय, मला सांगताय, म्हणजे तुम्ही जिवंतच आहात ना? ते म्हणले, "नाही, नाही, नाही." कारण त्याची स्वप्न जे होतं ते एकदम त्याला स्वप्नात इतकं ते गहरं स्वप्न पडलं होतं, की त्याला जाणवलं, की आपला मृत्यू झालेला आहे, आपण मेलेलो आहोत. भले सकाळी उठला तो, तरी त्याला असं वाटायला लागलं, की आपण मृतच आहोत. तरी पत्नीशी बोलतोय, की "अगं, माझा मृत्यू झालाय. मी आता काही जिवंत नाही." म्हणजे त्याची पत्नी म्हणते, "अहो, काय वेडे झाले का काय तुम्ही?" म्हणले, "तुम्ही माझ्याशी बोलताय, तुम्ही हिंडताय, फिरताय." "नाही, नाही, नाही." म्हणले, "मृत्यू झालेलाच आहे माझा. मी जिवंत नाही. हे मृत्यूच आहे." मग ती सगळी घाबरते, की याला काय वेड वगैरे लागली की काय? म्हणले, "याला डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे." तर तिला ते शामरावला ते डॉक्टरकडे घेऊन जाते. आता ते डॉक्टर विचारतात, ते म्हणले, "काय झालेलं आहे?" तर म्हणले, हे म्हणतात, की "मी मृत्यू म्हणजे मी मृत झालेलो आहो." हे चालतात फिरतात. तर डॉक्टरांना पहिली केस अशी आलेल्यासारखं वाटतं, की हा काय माणूस आहे? हा बोलतोय माझ्याशी, हे करतोय, हिंडतोय फिरतोय आणि मला म्हणतो, की मृत्यू. तर विचार करतो, की हा पहिलाच पेशंट आहे. तो म्हणतो, "नाही मला याचा आता याचं जे स्वप्न पडलंय याला, की मृत झालेला आहे. ह्याला जी मान्यता आहे याची, ही कशी काय कसं काय ह्याच्यातून बाहेर काढायचं त्याला?" मग ते डॉक्टर असतात, तर ते म्हणतात, "नाही ह्याला आता ह्याला काहीतरी ह्याला पुरावा दिला पाहिजे, की तू जिवंत आहेस." तर डॉक्टर त्याला काय करतात मग ते, तो ऐकतच नाही. नाही म्हणतो, "मी मेलेलाच आहे म्हणजे मी." म्हणलं, "चल मग तुला नाही का ते मुर्दाघरमध्ये घेऊन जातात त्याला, की जिथं सगळं सगळं मुर्दे प्रत्येक त्याच्यात म्हणजे ठेवलेले असतात." म्हणतो, जे मृत होतात ते असे असतात, की जे हालचाल करत नाही, काही नाही. त्यांना मृत म्हणतात, की जे बोलत नाही. तू तर चांगला बोलतो, हलतो हां, फिरतो आहे, बोलतो आहे, आमच्याशी स्पर्श करत आहे. तर तू मृत नाही. हे बघ, मृत ह्या लोकांना म्हणतात, मेलेले या लोकांना म्हणतात. तो म्हणाला, "नाही डॉक्टर" म्हणला. मग ते डॉक्टर म्हणतात, की "थांब, आता आपण त्या मुर्द्याला त्याचा हात आपण कापून बघू. जर तर रक्त निघालं नाही का, त्याच्यातून रक्त निघालं समजा, तर तो जिवंत आहे असं आपण समजू." तर ते डॉक्टर त्यांच्या चाकूने त्या मुर्द्याला कापतात, हाताला कापतात, त्याच्या रक्त येत नाही, हालचाल नाही, काही नाही काही. म्हणतो, "बघ शामराव, हे 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 मृत आहेत, हे मुर्दा आहे. तुम्ही तर जिवंत आहात, ह्याचं रक्त पण नाही निघत. आता तुमचा हात कापून बघू आपण. जर रक्त निघालं, आता हे मृत आहेत, त्याचं रक्त निघालं नाही. जिवंत माणसाच्या हातातून रक्त येईल. तर आपण असं करू, आता ह्या चाकूने आपण तुला कापून बघू, तुझ्या बोटाला कापून बघू." तर म्हणले, "हां, ठीक आहे," म्हणे, "कापा. पण मी मेलेलोच आहे." म्हणून डॉक्टर त्याच्या करंगळीला कापतात. त्या रक्ताचा फवारा निघतो, करंगळी कापली जाते. तो ओरडतो, म्हणला, "रक्त निघतं?" तो म्हटला, "बघा, म्हणजे मेलेल्या माणसाच्या हातातून रक्त सुद्धा निघतं. म्हणजे हे आहे. तुम्ही काहीतरी मला खोटं सांगताय, की ते मेलेले त्या रक्त नाही निघत. पण नाही, मी मेलेलोच आहे. माझ्या हातून जरी रक्त निघत असलं, तरीही मी मेलेलोच आहे." म्हणजे त्याची जी मृत्यू आणि जागृत अवस्थेची जी त्याची धारणा झालेली असते, ती धारणा अतिशय गहरी झालेली असते. अतिशय म्हणजे गंभीरपणे त्याची धारणा घट्ट अशी झालेली असते, की रक्त जरी निघत असले, तरी मी मेलेलोच आहो. आता अशा ह्या परिस्थितीतून जागृत कसं करायचं त्या माणसाला? म्हणजे जी धारणा, म्हणून माणसं म्हणतात, की ही धारणा आहे आपल्या माणसांची सुद्धा, की मी जिवंत आहे, मी सर्व करतो आहे, परंतु या गाथेप्रमाणे किंवा ह्या बुद्धांनी ह्या गाथेत सांगितलेलं आहे, की तुमची ती धारणा झालेली आहे, की तुम्ही जिवंत आहात. ते याला खरं जिवंतपणा म्हणत नाहीत. ते असे उदाहरणं वेगवेगळे देऊन हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की निद्रिस्त अवस्था आणि जागृत अवस्थामध्ये काय फरक आहे? धारणा जर असेल, धारणा, तर ती जर
प्रगाढ अशी धारणा असेल की मी जागृत आहे, मी मृत आहे, तर ती धारणा सुद्धा बदलायची म्हटल्यानंतर त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणावर ही उदाहरणं देऊन हे पटवून द्यावं लागतंय, की आपण हे जे गाथा घेतो, ज्यावेळेस ह्या गाथेचा मी अभ्यास करत असतो, त्यावेळेस खरंच वाटतं, की आपण जे जीवन जगतोय मग ते कसं आहे? मग आपल्याला सुख का मिळत नाही? आपल्याला दुःखच का वाटतं? आपलं जे आपण ठरवलेलं असतं, आपलं स्वप्न असतं, की हां, हां, असं-असं मला पाहिजे. ते मला मिळत का नाही? आणि मिळाल्यानंतर सुद्धा मी सुखी का नाही होत? हा एक गहन प्रश्नच आहे. तर तेव्हा बुद्ध पुरुष जे असं ते सर्व म्हणतात, की तुमच्या ज्या धारणा आहेत शरीराच्या, त्या इतक्या घट्ट आहेत किंवा मनाच्या ज्या धारणा झालेल्या आहेत, की तुम्ही जागृत आहात, त्या इतक्या घट्ट झालेल्या आहेत, की ते पाहता सर्व, की तुम्ही त्या शरीराशी इतक्या निगडीत झालेल्या आहेत, त्या तुमच्या धारणा इतक्या झालेल्या आहेत, की बाबा हेच जीवन आहे किंवा हेच शरीर, हे शरीर म्हणजेच मी आहे. चैतन्य आणि शरीर 2 वेगवेगळे आहेत. तसं खरं पाहिलं तर चैतन्य म्हणजेच अप्रमाद, म्हणजे जागरूकता. चैतन्य म्हणजे जागरूकता आणि निद्रिस्त अवस्था म्हणजे म्हणजे ते मृत्यू. तर याच्यात अजून सुद्धा एक उदाहरण देऊन अजूनही स्पष्ट होऊ शकेल, की हे जीवन कसं घडलं जातं. त्यासाठी ते तिसरी गाथाचं आपल्याला हे घ्यावं लागेल, की सतत ध्यान करणारे जागरूक, सतत दृढ पराक्रम करण्यात मग्न असणारे धीरोदत्त मनुष्यच अलौकिक योगक्षेम असलेले निर्वाण प्राप्त करतात, म्हणजेच निर्वाणाचा साक्षात्कार करतात. ह्या ज्या 2 जागृतपणा आणि निद्रिस्तपणा याचा फरक जेव्हा माणसाला कळाला जाईल, तेव्हा तो जो अमृताचा मार्ग आहे, जो सुखाचा मार्ग आहे, त्याच्याकडे तो जाणार. खरं म्हणजे ह्या 2 गाथेतच आपल्याला साधारण वेळ झालेला आहे. तर 2 गाथ्याचे हे मी फक्त 5 मिनिटामध्ये थोडंसं हे करून घेतो आणि मग उरलेल्या गाथा आपण पुढील ह्याच्यात सुद्धा घेऊ शकतो. त्याचं विश्लेषण करू शकतो. तर बुद्धांनी सुद्धा आपल्या भिक्खूंना एक सूत्र दिलं होतं असतं. तुम्हाला त्रास होतो, वेदना होतात, दुखापत होते. तेव्हा त्या वेदना मला होतात असं समजू नका. त्या वेदना शरीराला होतात. तुम्ही वेगळे आहात. तुम्ही जे जागृतपणा म्हणतात ते तुम्ही. शरीर म्हणजे तुम्ही नाही. चैतन्य एक वेगळं आहे. शरीर आणि तुम्ही त्या शरीराशी जोडलेले असल्यामुळं असं जाणवलं जातं, की मी म्हणजे शरीर आणि शरीर म्हणजे मी. त्यामुळं सर्व या अनुभवांची गल्लत होत असते. तसं पाहिलं तर शरीर वेगळं आहे. तुम्हाला जे जाणवतं ते सगळं शरीराला जाणवत असतं. शरीराला होत असतं आणि तुम्हाला जाणवतं. तुमचं मन कधी रक्तबंबाळ होत नाही. शरीर रक्तबंबाळ होतं. तुमचं मृत्यू होतो तो शरीराचा मृत्यू होता. तुमचा मनाचा मृत्यू होत नाही. तुम्ही शाश्वत जे आहात, शाश्वत जे आहात, तो एक वेगळाच, एक ती वेगळीच संकल्पना आहे. पण तुम्ही शरीराशी जुळल्यामुळं असं ते जाणवलं जातं, की तुम्ही शरीर म्हणजेच तुम्ही आहात. पण तसं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला दुःख जाणवतं. कारण दुःख हे जाणवतं हे शरीराला, सुख जाणवतं हे शरीराला. पण तुमचं जे चैतन्य आहे, तुम्ही जे स्वतः आहे, स्व आहात,
त्याला ह्याचा स्पर्श होत नाही. तर याच्या संदर्भात अजूनही आपण पुढच्या ह्या 2 गाथाचा पुढच्या गाथेमध्ये सुद्धा, कारण हे एकदा विश्लेषण करायचं त्यानंतर त्याच्यातच ध्यानाचे जो आनापानसतीचा जो आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला हे ध्यान, हे ज्या पुढच्या 2 गाथा आहे की ध्यानाच्या, आता जरा वेळ झालेला आहे त्यामुळे मी इथं थोडंसं संपवतो. परंतु पुन्हा पुढच्या सोमवारी आपण ज्यावेळेस गाथाचं विश्लेषण करू तेव्हा ह्या 2 गाथा अतिशय, हे अपमाद वर्गातल्या ज्या गाथा आहेत ना, प्रमाद आणि अप्रमाद ही एकदा संकल्पना आपल्याला जर कळाली तर मग आपल्याला शाश्वततेचा खजाना मिळेल किंवा निर्वाणाचा जो मार्ग आहे त्याच्यावर आपण सहज प्रकारे बुद्धांनी जे शोधलेलं आहे की मानवी कल्याणासाठी की मानवाची मनस्थिती कशी असली पाहिजे, त्याचे कसं त्याने समजलं पाहिजे स्वतःला, शरीर आणि चैतन्य हे वेगळं करून, तेव्हा त्याला खऱ्या सुखाचा, शाश्वततेचा अनुभव मिळेल. तेव्हा मी आज या 2 गाथींचं इथंच समाप्त करीत आहे. तुम्हाला यामध्ये बरंच थोडं फरक कळाला असेल की अप्रमाद आणि प्रमाद, आणि ते तुम्ही ध्यान आणि ते शरीर आणि स्वतःचं ज्यावेळेस तुम्ही वेगळं करू शकाल त्यावेळेस तुम्हाला सुखाचा, अमृताचा मार्ग मिळेल या गाथेंमधून. तर त्याच्या संदर्भात आपण विश्लेषण पुढच्या सोमवारी करूया. तोपर्यंत मी इथे थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. साधु 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 खूप खूप धन्यवाद सर. खरंच खूप अशी सखोल असं मार्गदर्शन सरांनी केलं आज. खरं सरांनी सांगितलं शील, समाधी आणि प्रज्ञा या वाढवणारा व्यक्ती म्हणजे वाढवणारा व्यक्ती असेल किंवा मनुष्य असेल तो अमृत निर्वाण प्राप्त करू शकतो. परंतु काम वासना या सुखामध्ये फसणारा व्यक्ती मृत्यूच मिळवतो. म्हणजे जर उशीर जर केला ह्या सगळ्या गोष्टीला तर धर्माच्या पथावर चालणारा व्यक्ती खरंच अमर होतो अशी, आणि उशीर झाला तो जिथे जीत मेल्यासारखा होतो असं सरांनी सांगितलं. त्यानंतर सरांनी प्रमाद आणि तथा अप्रमाद जाणणारा व्यक्ती म्हणजे आर्य लोकांचा उत्तम मार्ग प्राप्त करतो असं सरांच्या मार्गदर्शनातून जाणवलं. तथा अप्रमाद गुणांनी तो खुश होत असतो. मुक्तीसाठी निरंतर असामान्य प्रयत्न केला पाहिजे आणि धर्माच्या पथावर चाललं पाहिजे. त्यामुळे सर्व भवसागराला पार जाऊन अमृत निर्वाण प्राप्त करणारा व्यक्ती सुखी होतो, निरंतर आणि स्मृतीमध्ये राहतो. आपल्या ज्ञानाने, अभ्यासाने आणि सतत मनन करणाऱ्या आपल्या इंद्रियांवर संयमित करत असतो. असा व्यक्ती धार्मिकतेने जीवन जगत राहतो. अशा व्यक्तीची कीर्ती, प्रशंसा वाढत राहते आणि राग, मोह आणि द्वेष या सर्वांपासून तो अलिप्त राहतो. खूप धन्यवाद सर. अजून काही सरांनी खूप छान सांगितलेलं आहे, पण मी सांगण्यापेक्षा आपण मनोगतासाठी सर्वांना विनंती करते की आजच्या या धम्मदेशनात आपल्याला निश्चितच सुख आणि अमूल्य सुख प्राप्त झालं असेल असं मी मानेल. आणि सर्वांना विनंती करते की आजच्या देशना कशी झाली याबद्दल थोडक्यात आपले विचार मांडावे. विनंती करते हँड राईज करून की आपलं मनोगत व्यक्त करावं. विनंती करते श्रोत्यांना. आदरणीय अशोक सरांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अशोक सर. आदर्शांना वंदन. संपूर्ण मानवांना क्रांतिकारी जय भीम. खूप छान गुरुजींनी इतकं छान प्रवचन, म्हणजे धम्मपालन गाथाचं विश्लेषण असं मराठी भाषेत सुटसुटीत एकदम साध्या आणि सोप्या लोकाला कळावं. आणि हे गाथा खूप छान आहेत, फार फार म्हणजे फार छान. आणि त्यांना साथ दिली दादू सोनवणे गुरुजींनी, त्यांचं बी फार अभिनंदन. आणि जगताप गुरुजींचं बी अभिनंदन करतो. खूप छान. पुढच्या आठवड्यात असंच आम्हाला अजून जरा हुशार करावं, अजून लय भारी सांगावं, म्हणजे आम्हाला जरा ज्ञानात भर पडेल.
नमो बुद्धाय. जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय सुमन शिंदे ताईंना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सुमन शिंदे ताई. हॅलो, आवाज येतोय? हो मॅम, येतोय. हॅलो. बोला बोला. आदर्शांना वंदन, सर्वांना जय भीम. प्रथमतः सरांचे पण अभिनंदन करते सर. एवढं सुंदर विश्लेषण केले आज 21 ते 24 गाथांचं. प्रमाद आणि अप्रमाद याविषयी सरांनी सांगितलेलं आहे. तर सतत ध्यान करणारे, मग्न असणारे निर्वाण पदाला प्राप्त करतात. जे जागृत होतात ते आपल्या इंद्रियांवरती ताबा ठेवतात. आणि जेव्हा निद्रित असताना त्याला स्वप्न पडतात. जागृत लोक हे निर्वाण पदाचा साक्षात्कार करतात. म्हणजे त्यांनी सांगितलं, जे सुख आपल्या आत आहे ते बाहेर शोधून सापडत नाहीये, ते आपल्याला आतच शोधावं लागतं. तसंच सरांचं प्रवचन असताना सुद्धा आपल्याला एकाग्र व्हावं लागतं, तेव्हा त्या विश्लेषणाचा आपल्याला अर्थ कळतो. आणि ते सांगत असताना मन आपलं एवढं एकाग्र होतोय ना सर, की खूपच सुंदर. आज एकदम छान समजलेलं आहे. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम ताई, जय भीम. खूप सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलं. खरंच मन लावून किंवा ध्यान लावून जर आपण एखादी गोष्ट ऐकली तर ती आपल्याला समजते. आणि आदरणीय अरविंद सरांनी तर खूप सुंदर अशा रीतीने आपल्याला मांडणी केलेली आहे या भागाची. यानंतर मी आदरणीय सुनीता जाधव यांना विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. आदर्शांना वंदन आणि सर्व ग्रुपवरील सर्वांना जय भीम. आज सरांनी जी सांगितलं ती खूप छान सांगितलं. सर्व शब्द पाली भाषेतला स्पष्टीकरण करून सांगितलं. सुई घरात हरवली म्हणजेच आपण घरामध्ये सुख असताना आपण बाहेर शोधतो, हेचा पण अर्थ सरांनी खूप छान सांगितला. आणि सर्वच काही सरांनी खूप छान सांगितलं आणि खूप ऐकावंसं वाटतंय. सर प्रत्येक वेळेला खूप छान समजून सांगतात, ऐकावंसं वाटतंय. एवढं थोडक्यातच बोलते आणि थांबते. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. यानंतर मी आदरणीय सरला परवट ताईंना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन, उपस्थितांना नमो बुद्धाय, जय भीम. खरंच सर खूप छान आज तुम्ही विश्लेषण केलेलं आहे आणि उदाहरण पण खूप छान दिलेलं आहे. जे सुईचं जे उदाहरण दिलं ना, की खरंच म्हणजे आपल्या समाजाची जी स्थिती आहे ना, ही अशाच प्रकारे झालेली आहे की जिथं जे शोधायचं तिथं ते शोधत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर संविधान एवढं मोठं दिलेलं आहे बाबासाहेबांनी लिहून, परंतु त्याच्यानुसार चालत नाहीत आणि दुसऱ्याच मार्गाने चालतायत. आणि तुम्ही खरोखर आज मी प्रवासामध्ये होते तरी सुद्धा मी ऐकलं आणि मला खूप आवडलं. कधी एकदाचा माझा प्रवास संपला, मी घरी येऊन थांबले आणि तुमचं प्रवचन तुम्ही थांबवलं. खूप खूप धन्यवाद. पुढल्या वेळी सुद्धा असंच तुम्ही विश्लेषण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे झोपेचं सांगितलेलं आहे, तर ते खरंच म्हणजे झोप म्हणजे टेम्पररी मृत्यू आणि मृत्यू म्हणजे टेम्पररी कायमची झोप, हे उदाहरण सुद्धा तुमचं मला खूप आवडलं. खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. जय भीम ताई. अजून आपण 2 मनोगत घेऊ शकतो. अजून कुणाला मनोगत व्यक्त करायचं असेल? मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे सरांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त. आदरणीय ज्ञानोबा गुरुजी, आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आवाज येतोय ना येतोय सर? सुरेखाताई? येतोय सर, येतोय. 2 मिनिटं बोलणार आहे. आदर्शांना वंदन, आयोजकांना धन्यवाद, श्रोतेगणांना मंगलकामना, शुभेच्छा. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने धम्मपदातल्या दुसऱ्या वर्गाला आपण सुरुवात करीत आहोत. वरवरची भाषा नाही येई, ही खोलवर जाणारी भाषा आहे, व्यवहारातली भाषा आहे. भगवान
बुद्धाचा जो धर्म आहे तो अनुभवातून आहे. या धम्म वर्गामध्ये अपमाद वर्गामध्ये नमूद केलेलं आहे. काय करावं काय करू नये, कुशल कर्म अकुशल कर्म, प्रमाद आणि अपमाद. प्रमाद म्हणजे ज्या ठिकाणी वाईट गुणांना वाव मिळतो ते प्रमाद, आणि अपमाद म्हणजे की ज्या ठिकाणी वाईट गुणांपासून आपण सावध होतो, त्या गुणाचं आपल्याला कळतं की हे आपल्याला अपायकारक आहे. ही अंतर्मनातली होणारी जाणीव याला प्रमाद म्हणतात. हे प्रमाद आहे. अंतर्मनामध्ये जाणीव झाली की हे मला घातक आहे. जोपर्यंत मला त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत ते अपमाद असूनही ते प्रमाद म्हणूनच मी मानलं जातो. आणि म्हणूनच आज व्यवहारामध्ये अनेक लोक व्यसनी आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या मार्गामधून आहेत. ते त्याला वाईटाला पण चांगलंच म्हणतात आणि म्हणून ते स्वीकारतात. असा सरळ सरळ व्यवहारातला तो अर्थ आहे. त्यानंतरचा आहे की ध्यानधारणेच्या भावनेमध्ये इथं या ठिकाणी आता प्रवेश झालेला आहे. हे जे वर्ग आहे ती जी वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, तो हा वर्ग जो आहे तो ध्यानधारणेचा आहे. अंतर्मुखी होऊन स्वतःला स्वतः पाहणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आत्ताच तुम्ही कोणतरी ह्याच्यामध्ये म्हटलं की सुई शोधतो आपण, आपल्याला आपल्या जवळ आहे. आणि ती शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रॅक्टिसवर आधारित आहे, इंद्रियाच्या प्रॅक्टिसवर आहे. जो ध्यानधारणेमध्ये आहे तो जिवंत आहे, पण जो ध्यानधारणेमध्ये नाही, ज्याला स्वतःच्या इंद्रियाची जाणीव नाही, स्वतःच्या इंद्रियावर त्याचं कंट्रोल नाही, मनावर कंट्रोल नाही, तो माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा आहे, निद्रावस्थेत आहे, तो झोपलेला आहे. जिवंत असूनही तो झोपलेला आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा हा जो मार्ग आहे तो आपल्याला अवलंबन करायचा असेल तर आपल्याला थोडं का होईना स्वतःकडे पाहणे म्हणजे उपासना आहे, ध्यानधारणा आहे. आनापानसतीमधून त्याचं ध्यानधारणा आपल्याला करता येईल. आणि म्हणून हे सगळे प्रॅक्टिसचे विषय आता सुरू होत आहेत. ही जी 423 धम्मपदं आहेत याच्यामध्ये एक एक भाग भगवान बुद्धाने केलेला आहे. पहिलं आपण पाहिलं यमक वागामध्ये आपल्याला कुशल काय अकुशल काय याची सगळी जाणीव करून दिली. त्या आंधळ्याच्या ह्याच्यासारखं पापकर्म कर्म सिद्धांताचा नियम त्याच्यामध्ये दिला. पण आता या ठिकाणी बाकी आता जी सुरुवात झालेली आहे ती प्रॅक्टिसवर आधारित. ही प्रॅक्टिस आपल्याला करावी लागेल. थोडं का होईना नाही पूर्ण आपल्याला नाही पुढे ध्यानधारणा नाही करता आली तर कमीत कमी आपण आनापानसतीच्या माध्यमातून का होईना आपल्याला शरीराकडे पाहण्याचं थोडा वेळ आपले डोळे बंद करून आपल्याला अंतर्मनामध्ये पाहावं लागेल. आणि ज्या वेळेला तुम्ही अंतर्मनावर तुम्ही ताबा मिळवाल, इंद्रियावर ताबा मिळवाल, त्यावेळेला तुम्ही जिवंत आहात. आणि पण इंद्रियावरच जर तुमचा ताबा नसेल, मनच चंचल असेल तर तुम्ही जिवंत असूनही मेल्यासारखे आहात. हा अत्यंत प्रभावीपणाने त्यांनी त्यांच्या भाषेमधून अरविंद जगताप अभ्यास पूर्ण पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला वंदन आहे की जर आपण आपल्या मुखामध्ये ही जर भाषा बोलत असेल तर मला स्वतःच्या इंद्रियाकडे आता पाहावं लागेल. मी आज प्रवचन देतो, मी आता प्रतिक्रिया देतोय. मी प्रतिक्रिया देतोय म्हणजे या प्रतिक्रियेचं मला देत असताना त्या प्रतिक्रिया देणाऱ्या त्या माणसाने ज्यांनी प्रवचन केले त्यालाही अनुमोदन देणं आहे. आणि माझ्या अंतर्मनामधून सद्भावना मला जागी झाली पाहिजे की मला हे कळलंय की माझ्या शरीरामध्ये हा दोष आहे, जास्त बोलणे हा दोष आहे, बडबड करणे हा दोष आहे. हे ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला तो मौन धारणाकडे वळेल. अशा ह्या गुंतागुंतीचे विषय या ठिकाणी आहेत. आणि आताचे पुढचे जे विषय येणार आहे 423 या धम्मपदामधले ते अशाच प्रकारचे येणार आहेत. आणि म्हणून आपण सन्मार्गावर लागण्याच्यासाठी थोडं का होईना आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करावा, आपलं धावलेलं मन हे त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करावा. हाच भगवान बुद्धाचा मुख्य उद्देश आहे आणि तो या धम्मपदामधून घेतलाय. धन्यवाद. आदरणीय अरविंद जगताप यांना धन्यवाद देतो. आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मी पहिल्यापासून सांगतोय की दादू सोनवणेंचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. कारण त्यांनी जे चाल बसवलेली आहे ती चाल अगदी योग्य पद्धतीने या ठिकाणी ह्या धम्मपदाला ठेवलेली आहे. ते कायमस्वरूपी 423 धम्मपद होईपर्यंत कायम राहील ही अपेक्षा व्यक्त करतो. ज्या वेळेला आपल्या मुखात वाणीमध्ये येत नाही तोपर्यंत आपल्या वर्तणुकीमध्ये येणार नाही. जर भाषा नाही तिथं, हे तर काही चमत्कार नाही. तर हा चमत्कार आहे. तर आपण जिवंत आहोत की मेलेले आहोत
आपण जागे आहोत का झोपलेलो आहोत याची जाणीव करण्याचा हा विषय या ठिकाणी सुरू झाला आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी मार्गदर्शन केलं. श्रोतेगणांना ही विनंती आहे की आपण थोडं थोडं का होईना स्वतःला पाहण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ज्या वेळेला आपण स्वतःला पाहाल त्यावेळेला ज्ञानोबा कांबळेकडे जे दोष आहेत ते दोष ज्ञानोबा कांबळे फेकून देण्याच्या मार्गाला लागेल. त्यावेळेला तो सन्मार्गाला लागेल, त्यावेळेला तो बुद्ध विचाराकडे लागेल. तो त्यावेळेला पूर्ण निब्बाण नाही निर्माण जरी मिळालं तर आपण सन्मार्गाला लागलोय हे तरी आपल्याला समाधान मिळेल. तेव्हा या गोष्टीचा विचार करून आपल्या आचरणामध्ये आणि विचारामध्ये बदल व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. वर्षावासाच्या या कालखंडामध्ये अशी वाणी आपल्या कानावर पडते आहे. आपण श्रवण करत आहात. श्रवण करणाऱ्यांनाही धन्यवाद, देणाऱ्यांनाही धन्यवाद, ज्यांनी आयोजन केलं आहे त्यांनाही धन्यवाद. पुन्हा मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करून सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, सुखाचा मार्ग मिळो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खरंच अनुभवातून साध्य होणारा खरा हा धर्म आहे. त्यासाठी ध्यान करणं, ध्यान धारणा करणं किती महत्वाचं आहे आणि त्यातूनच स्वतःला पाहणं किती आणि त्यात सतत प्रॅक्टिस ही महत्वाची असते. निरंतरता म्हणजे सतीस्मृती असणं किती महत्वाचं आहे हे आपण सांगितलं सर. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या वाणीला, आपल्या विचाराला वंदन करते. यानंतर एक मनोगत घेऊ शकतो आपण. ओके, ठीक आहे. सर्वांचे या ठिकाणी सर्व श्रोतेजनांचे मी धन्यवाद व्यक्त करते ज्यांनी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. खूप असं छान असं मनोगत व्यक्त केलं. आपला विचार, आपले वाणी या सर्वांना वंदन करून आपल्याला उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगण्यासाठी आदरणीय दादांना विनंती करते की आपण उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. आदरणीय मुकेश दादा. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन. आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अरविंद जगताप सर आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना असं विनय. जय भीम, जय भारत, जय संविधान. आज नेहमीप्रमाणे सोमवार आणि सोमवार म्हटलं की आपण धम्मपदाचं मराठीमध्ये अनुवाद करत असतो. जसं पहिल्या दिवसापासून धम्मपदाचं विश्लेषण झालं, मराठी अनुवाद झाला. खरंच खूप जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आदरणीय अरविंद जगताप सर आणि दादू सोनवणे गुरुजी, कारण पहिल्या दिवसापासून म्हणजे पहिल्या सोमवारपासून ते आजपर्यंत, आज 7वा भाग आहे. तसं पाहायला गेलं तर जास्त भाग झाले, परंतु आपण यूट्यूबसाठी आपण पुनश्च एकदा पहिल्यापासून त्याची उजळणी खऱ्या सुरुवात केली. खूप खूप कौतुक दोघांचंही मनापासून अभिनंदन. कारण इतका छान असा विषय. कारण कांबळे सर देखील, ज्ञानोबा कांबळे सर देखील सारखे सारखे म्हणायचे की आपण धम्मपदाचं विश्लेषण या ठिकाणी करूयात, मराठी अनुवाद या ठिकाणी घेऊयात. आणि छान अशी सुरुवात झाली आणि त्याला साथ देखील आपल्या सर्वांची भेटते. कारण गेल्या 3.5 वर्षापासून हा उपक्रम राबवला आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांचं जी सहकार्य मिळते त्या सहकार्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. छान असं उदाहरणं देत, कारण गेल्या आठवड्यामध्ये कांबळे गुरुजी म्हटले होते की अजून याच्यामध्ये काहीतरी उदाहरणं सुद्धा देता येतील. आणि आज अजून एक उदाहरण, छान असं उदाहरणं देत गुरुजींनी, जगताप सरांनी चांगली छान अशी मांडणी केली. आणि त्यात जे शेवटचं उदाहरण दिलं, कारण जागृत कसं करायचं ही खूप कठीण परिस्थिती तसं पाहायला गेलं तर बनलेली आहे. मी छोटंसं त्याबद्दल उदाहरण सांगतो. कारण मी एका पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे जे प्रवचनकार होते त्या प्रवचनकारांनी असं सांगितलं होतं की तुम्ही म्हणजे आपल्यामध्ये जे काय 1956 पूर्वीचे जे अजून काय ज्यांनी सोडलेलं नाही त्यांच्यासाठी असं म्हटलंय की तुम्ही जे काय करता त्या संदर्भात फक्त मनातली मनात किंवा ओठातली ओठात पुटपुटता, परंतु तुम्हाला काय जे काय मंत्र असतील किंवा तंत्र असतील ते काय म्हणता येत नाहीत. ते जर तुम्ही म्हणा तर मी तुम्हाला 50,000 रुपये देईल. पण तिथं काय कोणी काही म्हटलेलं नाही किंवा काय नाही, किंवा कोणाला येतच नाही तर कसे म्हणतील.
परंतु सगळं प्रवचन वगैरे झाल्याच्या नंतर, त्यांचं व्याख्यान झाल्याच्या नंतर एक कार्यकर्ता उठला आणि म्हटला की तुम्ही खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्रिशरण सांगितलं, पंचशील सांगितलं, अष्टशील सांगितलं, आर्य सत्य सांगितलं, तुम्ही देवाचं पण अस्तित्व नास्तित्व जे काय असेल ते सांगितलं, पण तुम्ही जगाला सुधारायला निघालेत, परंतु तुम्ही समाजाचं सोडा, मला एकट्याला जरी समाज सुधरावलं नाही का, मला एकट्याला जरी सुधरावलं तरी मी तुम्हाला 50,000 रुपये देईल. मग असं म्हटल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं समाज जागृती कशी होणार ही पण खूप मोठी शोकांतिका आहे. आजचं जे उदाहरण गुरुजींनी सांगितलं की जागृत कसं करायचं, खऱ्या अर्थानं खरीच खूप मेहनत आपले मातृसंस्था म्हणजे भारतीय बौद्ध महासभा घेत आहे. आपल्या या ऑनलाईन उपक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण खऱ्या अर्थानं समाजाला जागृत करायचं काम करतोय खरंच, आणि सर्वांची त्याला साथ मिळते. सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन. अरविंद जगताप सर आणि दादू सोनवणे गुरुजी त्यांचं देखील मनापासून अभिनंदन. छान असं गुरुजींनी आज मार्गदर्शन केलं. उद्या मंगळवार, आणि मंगळवार म्हटलं की आपण गेले कित्येक मंगळवार आपण गीतांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष आणि स्मृतिमय कथा हा विषय घेत आहोत. उद्या देखील हा भाग जो असेल 3रा भाग असेल. उद्या देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं. उद्याचे प्रमुख वक्ते आदरणीय मदन कांबळे गुरुजी यांचा उद्याचा शेवटचा भाग होईल. जास्तीत जास्त आपण लिंक शेअर करावी असं सर्वांना विनंती करतो, आणि उद्या देखील सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद ताई. धन्यवाद दादा. यानंतर आपण आभाराच्या कार्यक्रमाकडे वळूयात. आजचे आभाराचे काम ज्यांच्याकडे आहे ते आपल्या समितीचे ज्येष्ठ आदरणीय मदन कांबळे, बोधाचार्य आहेत सर, सुप्रसिद्ध गायक आहेत, स्टेशन प्रबोधन, सेंट्रल रेल्वे, एरोडा, पुणे या ठिकाणी कार्यरत, पुणे या ठिकाणी वास्तव्यात आहेत. सरांना विनंती करते की आपण आपले आभाराचे कार्य हाती घ्यावे. आदरणीय मदन कांबळे सर. धन्यवाद ताई. विश्वाला शांततेचा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय जगद्गुरु शांतीदूत महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध व दलितांचे कायवारी, बहुजनांचे उद्धारक, भारतरत्न, विश्वरत्न, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी दलितांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी पिण्याचे पाणी खुले केले, असे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसेच माझे जन्मदाते आई वडील, या पवित्र विभूतींना कोटी कोटी प्रणाम करून आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 वार सोमवार, संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत विशेष व्याख्यानमाला पुष्प क्रमांक 935. आजचा विषय होता धम्मपद गाथा विश्लेषण भाग 7. अपमाद वग्ग गाथा 21 ते 24, आणि त्याचे प्रमुख प्रवक्ते होते आयुष्यमान अरविंद लिंबा जगताप व त्यांना साथ देणारे त्यांचे सहाय्यक दादू सोनवणे गुरुजी. गीत रूपी गायनातून त्यांनी ज्या आपल्याला सर्वांना आनंदित केलं, त्या दोघांचं पण मी समितीतर्फे व ग्रुपवरील माझे सर्व बौद्ध उपासक उपासिका, बौद्ध बांधव, श्रोतेगण व मान्यवर या सर्वांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय चांगला होता. गाथेचे विश्लेषण पण छान व सर्वांना उमजेल समजेल असे कौतुकास्पद होते. आणि तसं सांगायचं गेलं की प्रमाद करणारे निर्वाण प्राप्त करणारे, प्रमाद करणारे निर्वाणाला प्राप्त करतात, प्रमाद न करणारे मृत्यूला प्राप्त करतात. अप्रमाद म्हणजे जागरूकता निद्र अवस्थामध्ये स्वतः पडतात. जागे झाले तर त्यांना जीवन चांगले जगता येते व जीवनाचा सार्थ कळतो. जीवन जगत गेलो तर मनुष्य शास्त्र जागरूक
पुरुष निद्रावस्थेत असावा, जीवनाचे सुख मिळत नाही, विहित आणि जागरूक हे मनुष्याच्या अवस्था आहेत. निद्रित अवस्था कशी मोडली जाईल? जर स्वतःला तुम्ही ओळखले पाहिजे. प्रथम स्वतःला ओळखायला शिकता आले पाहिजे. स्वप्नात सर्व दिसते, स्वप्न पाहणारे आहेत, तो स्वतः मात्र स्वतःला दिसत नाही. आणि जागेरूपी होऊन सुद्धा स्वप्ने पाहणे म्हणजे मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, पण ते स्वतःला दिसत नाही. आणि जे बुद्धांनी सांगितलेले जे तत्व आहेत, ज्याने वेदना होतात, जाणीव होतात, पण ते शरीरामुळे कळतात. मानवाच्या कल्याणासाठी हे गौतम बुद्धांनी हा मार्ग म्हणजे सर्वांना सांगितलेला आहे. आता आपण यामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, अशामध्ये अशोक गायकवाड, तसेच आयुष्यमती सुमन शिंदे यांनी सुद्धा छान मनोगत व्यक्त केले. अशोक गायकवाडांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आयुष्यमती सुमन शिंदे यांनी छान मनोगत व्यक्त केलं, त्यांचं सुद्धा आभार मानतो. तसेच सुनीताताई जाधव यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, छान त्यांनी मनोगत व्यक्त केलं. तसेच आमच्या ज्येष्ठ आदरणीय सरला ताई उपरवट यांनी देखील त्यांनी मनोगत छान केलं. आणि तसेच सर्व गोष्टींनी खूप सगळ्या गोष्टीवर प्रभाव असणारे आमचे दादा ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांचं देखील तोंड भरून कौतुक करतो, कारण त्यांनी देखील खूप काही गोष्टी सांगितल्या आणि मनाला भावल्या. आणि त्याच्यातून ग्रुपवर सर्व माझे ऐकणारे बौद्ध बांधव असतात, त्यांच्यामध्ये जागृती कशी होईल त्याच्यासाठी पण दादांनी महत्वाचे शब्द सांगितले. त्याच्याबद्दल दादांचं खूप कौतुक करतो. आणि तसेच माझ्याकडून कुणाचे नामोल्लेख घ्यायचे राहून गेले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. तसेच आमच्या संचालन व प्रस्तावना करणारे आदरणीय सुरेखाताई हेमंत कुमार डांगळे यांचेही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. तसेच बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांचे आभार मानतो. तसेच नागपूरच्या ताई आदरणीय कोठांगळे या नेहमीच कार्यक्रमाचे पोस्ट पाठवत असतात, त्यांचे देखील मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. व पडद्यामागून नेहमीच जिद्दीने मोठ्या मानाने न चुकता प्रत्येक आठवड्यामध्ये कोण सूत्रसंचालन करणार व कोण आभार करणार याची माहिती देणारे माझे बंधू आयुष्यमान सुभाष सोनवणे सर यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. तसेच तांत्रिक नियोजन करणारे आणि सर्वांना एका माळेत गुंफणारे, सर्वांवर प्रेमाची पाखर घालणारे व मायेचा जिव्हाळा निर्माण करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, माजी श्रामणेर व बौद्धाचार्य, शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे, तसंच त्यांचे सर्व कुटुंब आपल्यासाठी अहोरात प्रयत्न करून आपल्या सर्वांना एका माळेत गुंफवतात. त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि येथेच थांबतो. आणि पुढील सूत्र संचालन करण्यासाठी व कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या आदरणीय सुरेखाताई हेमंत डांगळे यांच्याकडे कार्य सोपवतो आणि रजा घेतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. खूप सर्वांचे आभार मानणारे आणि खूप सगळ्यांचं तुम्ही आभार मानले, त्याबद्दल आपलेही खूप आभार मानते. कारण आजचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या सादर करणारे, सर्व श्रोतेजन, भाग घेणारे, मनोगत व्यक्त करणारे, या सर्वांचं मी आभार मानेल. आणि या ठिकाणी आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आणि सर्वांना जय भारत, जय संविधान, नमरात्री.